तर आज आपण इंग्लिश ग्रामर मधला चेन द वाइस हा टॉपिक जो आहे तो प्रश्नांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। या अगोदर विविध परीक्षेमध्ये आलेले जे या टॉपिकवरचे क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनच्या माध्यमातून चेन द वाइस हा टॉपिक आपण बघणार आहोत। नेमका आपल्याला एखादं वाक्य ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये कन्व्हर्जन करायचं असतं, त्यावेळेला कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत हे आज आपण बघणार आहोत। तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला दिलेलं वाक्य हे ऍक्टिव्ह वॉइसचं आहे की पॅसिव्ह वॉइसचं आहे हे समजणं आवश्यक आहे। आणि मग तुम्हाला जर दिलेलं वाक्य ऍक्टिव्ह असेल तर त्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये कन्व्हर्जन करायचंय, आणि जर पॅसिव्ह वॉइस मध्ये दिलेलं असेल तर त्याला ऍक्टिव्ह वॉइस मध्ये कन्व्हर्जन करायचंय। तर त्यासाठी काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य आहे की पॅसिव्ह वॉइसचं वाक्य आहे लगेच समजून जाईल। तर बघा, ज्या वाक्याची रचना यस प्लस व्ही प्लस ओ म्हणजे काय, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट अशा पद्धतीची असते, त्याला आपण ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य असं म्हणूयात। आणि ट्रिकनं जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर ज्या वाक्याची रचना टू बी प्लस V3 असते, म्हणजे काय, टू बी याचा अर्थ, टू बी ची क्रियापद आपल्याला माहिती आहेत। प्रेझेंट टेन्स मध्ये आपण बघतो की एम इज आर, पास्ट टेन्स मध्ये आपण बघतो की वॉज आणि वर। त्याच्यानंतर फ्युचर टेन्स मध्ये आपल्याला माहिती आहे शाल आणि विल, यांना आपण काय म्हणतो, यांना टू बी वर्ब असं म्हणतो। आणि या टू बी वर्बच्या नंतर जर या ठिकाणी मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं असेल आणि अशी ज्या वाक्याची रचना असते त्याला आपण काय म्हणतो, पॅसिव्ह वॉइसचं वाक्य असं म्हणतो। म्हणजे जर दिलेलं वाक्य तुम्हाला लगेचच आयडेंटिफाय करायचं असेल की हे वाक्य ऍक्टिव्ह वॉइसचं आहे की पॅसिव्ह वॉइसचं आहे, तर आपल्याला बघायचं की वाक्याची सुरुवात सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट अशी झालेली आहे का। जर असेल तर आपण त्याला ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य म्हणूया। आणि जर त्या वाक्यामध्ये आपल्याला टू बी म्हणजे एम इज आर, वॉज वेअर आणि शॅल विल आणि त्याच्यासोबत मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप जर आलेलं असेल तर आपण त्याला म्हणतो की हे वाक्य पॅसिव्ह वॉइसचं आहे। आणि मग हे एकदा आयडेंटिफाय झालं की ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं किंवा पॅसिव्ह वॉइस मधून ऍक्टिव्ह वॉइस मध्ये कशा पद्धतीने कन्व्हर्जन करायचं ते आपण बघूया। तर बघा, या ठिकाणी हे जे वाक्य आहे ते ऍक्टिव्ह वॉइसचं आहे की पॅसिव्ह वॉइसचं आहे ते अगोदर आपण आयडेंटिफाय करूया। आता याच्यामध्ये कुठं टू बीचं क्रियापद आलेलं आहे का पहा। याच्यामध्ये कुठेही टू बीचं क्रियापद आपल्याला एम इज आर, वॉज वेअर, शॅल विल यापैकी आलेलं दिसत नाही। त्याचबरोबर बघा, इथं मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आहे का, तर ते आपल्याला दिसत नाही। म्हणजे टू बी प्लस V3 अशी या वाक्याची रचना नाही, म्हणजे हे वाक्य निश्चितपणाने ऍक्टिव्ह वॉइसचं आहे। म्हणजेच काय बघा, इथं द टीचर टीचेस अस अँड इंग्लिश या पद्धतीने आपण याला रीड करतो। याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो शब्द आहे तो आहे टीचेस। आता टीच आपल्याला माहिती आहे, टीच म्हणजे शिकवणे, म्हणजे हा क्रियावाचक शब्द आहे आणि म्हणून आपण याला काय म्हणतो, वर्ब म्हणतो। मात्र इथं टीचेस ES प्रत्यय लागलेला आहे, हे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप असलेलं आपल्याला दिसतं। आपण याला वर्ब वन म्हणजे पहिलं रूप क्रियापदाचं असं आपण याला म्हणूयात। यानंतर बघा, टीचेस वरून आपण आयडेंटिफाय करतो हु टीचेस, द टीचर टीचेस, म्हणजे द टीचर हा या वाक्यामधला काय आहे तर सब्जेक्ट आहे। म्हणजे आपल्याला इथं सब्जेक्ट वर्ब, त्याच्यानंतर बघा टीच करण्याची जी काही क्रिया आहे ती कोणावरती घडते तर ती अस या ऑब्जेक्ट वरती किंवा इथं या ठिकाणी इंग्लिश याच्यावरती। म्हणजे हे या वाक्यामध्ये आपल्याला दोन ऑब्जेक्ट आलेले दिसतात, म्हणजे अस हे सुद्धा या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे आणि अँड इंग्लिश हे सुद्धा या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे। म्हणजे या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट्स आलेले आहेत। आणि मग आता जर आपण रचना बघितली तर या ठिकाणी सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट अशा पद्धतीची रचना आपल्याला याच्यामध्ये दिसते। म्हणून हे वाक्य कशाचं आहे असं म्हणता येईल, हे वाक्य म्हणता येईल की ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य आहे। आता यानंतर बघा, या वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करायचंय। तर काय आहे पॅसिव्ह वॉइसची रचना, आता सांगितली तुम्हाला की टू बी प्लस V3 अशी रचना आपल्याला वाक्याची तयार करायची आहे। परंतु दिलेल्या वाक्याचं जर ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये आपल्याला रूपांतर करायचंय तर आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतात
तर सर्वप्रथम तुम्हाला सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट वाक्यातला आयडेंटिफाय करायचंय, ते आपण केलेलं आहे. या वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करत असताना ऍक्टिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये जे ऑब्जेक्ट आहे ते पॅसिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये सुरुवातीला घ्यावं लागतं. आता या ठिकाणी अस आणि इंग्लिश दोन ऑब्जेक्ट या वाक्यामध्ये आले. आता या दोन्ही पैकी कोणतंही ऑब्जेक्ट तुम्ही सुरुवातीला घेऊन या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करू शकता. इथं अस आहे, ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे, इकडे आल्यानंतर ते सब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये होईल. म्हणजे अस याचा सब्जेक्टिव्ह फॉर्म जर आपण घेतला तर तो काय होतो, तर तो वी असा होतो. म्हणजे ऍक्टिव्ह वॉइसच्या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करताना ऑब्जेक्टचं रूपांतर सब्जेक्ट मध्ये होईल. त्या पद्धतीने आपण अस याचं सब्जेक्टिव्ह केस या ठिकाणी वी अशी घेतलेली आहे. यानंतर आपल्याला काय करायचंय, टू बी प्लस वी थ्री अशी रचना तयार करायची. इथं टीचर्स आलेलं आहे, टू बीचं क्रियापद आलेलं नाही, परंतु पॅसिव्ह वॉइस करत असताना आपल्याला टू बीचं क्रियापद घ्यायचं आहे. तर ते कुणानुसार घ्यायचं, या वर्ब नुसार घ्यायचं आहे. या वर्बला इथं वर्बचा कोणता फॉर्म आहे, तर पहिला फॉर्म आहे यस टीच या क्रियापदाला या ठिकाणी ईएस प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे हे वाक्य प्रेझेंट टेन्स मधलं आहे. आणि मग या प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह वॉइस करत असताना आपल्याला प्रेझेंट टेन्स मधलंच टू बीचं क्रियापद घ्यायचं आहे. मग इथं टीच या ठिकाणी इथं टीच साठी आपल्याला टू बीचं क्रियापद घ्यावं लागेल वी आर. बघा, कारण इथं वी सब्जेक्ट आहे, प्लुरल सब्जेक्ट आहे, म्हणून आपल्याला टू बीचं क्रियापद सुद्धा प्लुरलच घ्यायचं आहे. वी आर. त्याच्यानंतर टीच या क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागतं, कारण टू बी प्लस वी थ्री अशी आपली पॅसिव्ह वॉइसची रचना आहे. वी आर टीच या क्रियापदाचं तिसरं रूप होईल टॉट. वी आर टॉट. यानंतर दुसरा ऑब्जेक्ट या ठिकाणी जोडूया अँड इंग्लिश. वी आर टॉट अँड इंग्लिश. आणि त्यानंतर काय होतं, ऍक्टिव्ह वॉइसच्या वाक्यातला जो सब्जेक्ट आहे तो पॅसिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणून काम करतो. आणि त्याला जोडण्याचं काम कोण करतं, तर बाय हे प्रेपोजिशन करतं. आणि या ठिकाणी मग जो सब्जेक्ट आहे तो या ठिकाणी आपण जोडूयात बाय द टीचर. आपल्याला यातला सगळ्यात महत्वाचा घटक कोणता आहे, तर फक्त तुम्हाला पॅसिव्ह वॉइसची रचना कोणत्या फॉर्म मध्ये करावी लागते, तर या ठिकाणी टू बी प्लस वी थ्री अशी वाक्याची रचना केल्यानंतर त्याचं रूपांतर पॅसिव्ह वॉइस मध्ये होतं. पहा परत एकदा, ऍक्टिव्ह वॉइसच्या वाक्यातला ऑब्जेक्ट पॅसिव्ह वॉइसच्या वाक्यात सुरुवातीस घेतलं वी, त्यानंतर टीचर्स वरून प्रेझेंट टेन्स आहे आणि वी हा प्लुरल असल्यामुळे टू बीचं क्रियापद घेतलं आर. त्याच्यानंतर टीचर्स या बघा V1 चं रूपांतर आपल्याला V3 करायचं आहे. टीचचा V3 आहे टॉट. त्याच्यानंतर दोन ऑब्जेक्ट असल्यामुळं आपण दुसरा ऑब्जेक्ट या ठिकाणी जोडलं अँड इंग्लिश. आणि शेवटी आपला जो कर्ता आहे तो जोडला जातो बाय या प्रेपोजिशननं बाय द टीचर. अशा पद्धतीने याचं पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतरण होतं. आता या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आलेले आहेत, त्यामुळे दोन प्रकारे याचं पॅसिव्ह वॉइस आपण करू शकतो. दुसरं पॅसिव्ह वॉइस म्हणजे दुसरा ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊन सुद्धा आपण याचं पॅसिव्ह वॉइस करू शकतो. तर ते कशा पद्धतीनं, आता आपण अँड इंग्लिश हे ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊया. अँड इंग्लिश हे सुरुवातीला घेतलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट आपण तयार केला. परत मला टू बी प्लस वी थ्री अशी रचना बनवायची. या ठिकाणी टीचर्स मध्ये परत प्रेझेंट टेन्स आहे, मात्र या ठिकाणी अँड इंग्लिश हे सिंग्युलर झालेलं असल्यामुळं इथं मला टू बी घ्यावं लागल इज अँड इंग्लिश. त्याच्यानंतर टू बी प्लस वी थ्री टीचचा वी थ्री होतो या ठिकाणी टॉट अँड इंग्लिश इज टॉट. यानंतर दुसरा ऑब्जेक्ट या ठिकाणी टू न जोडायचं अँड इंग्लिश इज टॉट टू अस बाय. आणि शेवटी करता जोडला बाय द टीचर. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर दिलेल्या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आलेले असतील तर दोन्ही ऑब्जेक्टचा वापर करून ऍक्टिव्ह वॉइसचं रूपांतरण पॅसिव्ह वॉइस मध्ये अशा पद्धतीने करू शकतो. फक्त महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, पॅसिव्ह वॉइस करणे म्हणजे काय, तर वाक्याची रचना टू बी प्लस वी थ्री करणे असे आहे. टू बी प्लस वी थ्री म्हणजेच काय असतो, पॅसिव्ह वॉइस असतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतरण करता येतं. आय हॅड नॉट कम्प्लिटेड द असाइनमेंट अशा पद्धतीचं वाक्य दिले. आता याच्यामध्ये टू बी प्लस वी थ्री आहे का, म्हणजे मी जार वॉज वेअर शॅल विल दिसतंय का, नाही दिसत आहे. वी थ्री आहे परंतु टू बी नाही, म्हणून हे वाक्य ऍक्टिव्ह वॉइस आहे. एवढीच अगदी तुम्हाला 5 सेकंदामध्ये फक्त ऍक्टिव्ह वॉइस आहे की पॅसिव्ह वॉइस आहे हे शोधता येईल तुम्हाला याच्यावरून. आता परत बघा, सर्वप्रथम आपल्याला या वाक्यामधलं वर्ब शोधायचंय. कम्प्लिटेड इथं वर्ब आहे, कंप्लीट करणं ही क्रिया आहे, त्यामुळे या वाक्यातलं वर्ब कम्प्लिटेड आहे.
त्यासोबत इथं नॉट हे निगेटिव्ह दाखवण्यासाठी आलेलं आहे आणि हॅड या ठिकाणी या कंप्लीटला मदत करण्यासाठी आलेलं क्रियापद आहे. यालाच आपण या ठिकाणी काय म्हणत असतो, हेल्पिंग व्हर्ब असं म्हणत असतो. म्हणजे हॅड कंप्लीटेड अशा पद्धतीनं इथं व्हर्ब आलेलं आहे. आता ज्या वाक्यामध्ये आपल्याला हॅवचं क्रियापद आणि त्यासोबत मुख्य क्रियापदाचं या ठिकाणी तिसरं रूप असतं, असा जो वाक्याचा टेन्स असतो या ठिकाणी या वाक्याला म्हटलं जातं. बघा इथं हॅड हे हॅवचं क्रियापद आहे. म्हणजे हॅवची क्रियापद हॅव, हॅज, हॅड अशा पद्धतीनं असतात. तसं हॅड या ठिकाणी हॅवचं क्रियापद आलेलं आहे. यानंतर कंप्लीटेड हे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे. आणि मग हॅव प्लस V3 अशी रचना ज्या वाक्याची असते त्या वाक्याचा जो टेन्स असतो त्याला आपण या ठिकाणी म्हणतो की परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला हॅवचं क्रियापद आणि त्यासोबत मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप अशी रचना आपल्याला दिसून येते. आता या वाक्याचं आपल्याला काय करायचंय, ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करायचंय. इथं नेहमीप्रमाणे बघा वाक्याच्या सुरुवातीला हा कोण आहे, सब्जेक्ट आलेला आहे. वर्ब आपण शोधलं, हॅड प्लस V3 आलेला आहे. त्यानंतर द असाइनमेंट हे या ठिकाणी काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आता ऍक्टिव्ह वॉइस इंटू पॅसिव्ह वॉइस. आता ऍक्टिव्ह वॉइसच्या वाक्यातलं ऑब्जेक्ट पॅसिव्ह वॉइस करत असताना काय करतो आपण, सुरुवातीस घेतो द असाइनमेंट या ठिकाणी ऍक्टिव्ह वॉइसच्या वाक्यातला ऑब्जेक्ट पॅसिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये आपण सुरुवातीस घेतलं. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे टू बीचं क्रियापद, टू बी प्लस V3. मात्र या ठिकाणी बघा इथे हेल्पिंग वर्ब आलेला आहे. जर हेल्पिंग वर्ब आलेला असेल तर परत टू बी घ्यायची गरज नाही. त्यामुळे इथं आपण हॅडचं क्रियापद जे हेल्पिंग वर्ब म्हणून आलेलं आहे ते घ्यायचं आहे. द असाइनमेंट हॅड. त्याच्यानंतर इथं वाक्य निगेटिव्ह आहे. ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य जर निगेटिव्ह असेल तर पॅसिव्ह वॉइसचं वाक्य सुद्धा निगेटिव्ह मध्येच करायचंय आणि तो फॉर्म कायम राहण्यासाठी इथं काय घ्यायचंय, नॉट घ्यायचंय. त्याच्यानंतर आता इथं बघा जर मी हॅड प्लस V3 घेतलं तर जो टेन्स आहे तो आहे असाच राहील, बरोबर आहे. पण आपल्याला त्याचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे असं म्हणता येणार नाही. आणि मग ते पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन कायम राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर याच्यासोबत बीन घ्यावं लागतं. म्हणजे हे बीन काय झालं तर इथं तुमचा V3 तयार होतो असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं ते स्वरूप घ्यायचं आहे. कंप्लीटेड हे दुसरा फॉर्म आणि त्याचा तिसरा फॉर्म सेमच आहे. म्हणजे इथं कंप्लीटेडचं काय होणार आहे, कंप्लीटेडच राहणार आहे. द असाइनमेंट हॅड नॉट बीन कंप्लीटेड. आणि आपण शेवटी काय करतो, ऍक्टिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये जो सब्जेक्ट आलेला असतो तो पॅसिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये शेवटी जोडतो. कशाने जोडतो, बाय या प्रिपोजिशननी जोडतो. आणि इथं बघा इथं आय हे सब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे. आपल्याला याचा पॅसिव्ह करायचंय, त्याचा ऑब्जेक्टिव्ह फॉर्म लिहावा लागतो. आणि मग आय याचा ऑब्जेक्टिव्ह फॉर्म काय होतो तर मी होतो. म्हणजे याला आपण ऑब्जेक्टिव्ह केस असं म्हणतो. आय ची द्वितीय आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो मी. या पद्धतीने याचं कन्व्हर्जन होईल. म्हणजे बघा याचं पॅसिव्ह वॉइस कशा पद्धतीने झालं, द असाइनमेंट ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतलं, हॅड इथे हेल्पिंग वर्ब आले त्यामुळे इथं परत टू बीचं घ्यायची गरज नाही. नॉट आपल्याला नकार कायम ठेवायचा आहे. त्याच्यानंतर बीन घ्यावं लागतंय त्यासाठी पॅसिव्ह फॉर्म करण्यासाठी. इथं V3 याचा काय होतोय तर कंप्लीटेडचा कंप्लीटेड राहतोय. यानंतर ऍक्टिव्ह वॉइसच्या वाक्यातला सब्जेक्ट शेवटी जोडलेला बाय या प्रिपोजिशननी सब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये आय होता, त्याचा ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मी होतो. अशा पद्धतीने आपण याचं ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतरण करतो. मला चेंज द वॉइस अशी सूचना येते, त्याच्यामध्ये बघायचं की वाक्य ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे. आणि तुम्हाला ट्रिक सांगितले, काय सांगितलंय की ज्या वाक्याची रचना टू बी प्लस V3 असेल ते वाक्य म्हणजे काय असतं, पॅसिव्ह वॉइस. ते वाक्य म्हणजे पॅसिव्ह वॉइस आहे. आता या वाक्यामध्ये बघा वर्ब कोण आहे, ही वॉज बिंग टेकन टू द सेल बाय द पोलीस. आता अजून एक ट्रिक आहे, ज्या वाक्यामध्ये बायचा वापर करून इथं कर्ता जोडलेला असतो ते वाक्य सुद्धा पॅसिव्ह वॉइसचं असतं, परंतु नेहमीच असेल असं नाही. त्यासाठी फक्त एवढंच लक्षात ठेवा की टू बी प्लस V3 आहे. इथं बघा एम इज आर वॉज वेअर शॅल विल पैकी वॉज आलेला आहे. आणि इथं मेन वर्ब या ठिकाणी टेकचं टेकन त्याचं ते स्वरूप आलेलं आहे म्हणजे V3 आलेला आहे. म्हणजे टू बी प्लस V3 आलेला आहे. याचा अर्थ हे वाक्य पॅसिव्ह वॉइसचं आहे. आता जसं आपण ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये कन्व्हर्जन करत होतो तसं आता पॅसिव्ह वॉइस मधून आपल्याला काय करायचंय, ऍक्टिव्ह वॉइस मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. तर इथं बघा वाक्याच्या सुरुवातीला इथं ही सब्जेक्ट आलेला आहे. आता हा बिईंग काय प्रकार आहे तर हे जे बिईंग आहे
हे बीइंग काय काम करतं इंग्लिशमध्ये, तर वाक्याचा जो कंटिन्युअस फॉर्म असतो किंवा आपण ज्याला कंटिन्युअस टेन्स म्हणूया, कंटिन्युअस टेन्स दाखवण्यासाठी बीइंगचा वापर केलेला असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. इथं बी प्लस आयएनजी आहे म्हणजे आपल्याला हे समजून जायचं की या वाक्याचं जो टेन्स आहे किंवा फॉर्म आहे तो कंटिन्युअस फॉर्म आहे. त्याच्यानंतर बघा टू द सेल या ठिकाणी हे ऍडव्हर्बियल जोडलेलं आहे आणि बाय द पोलीस या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. आता जसं आपण ऍक्टिव्ह इंटू पॅसिव्ह केलं तसं आता पॅसिव्ह इंटू ऍक्टिव्ह करायचं आहे. आता इथं बघा द पोलीसनं या ठिकाणी करता जोडलेला आहे, तो आपल्याला काय करायचं आहे वाक्यात इकडं सुरुवातीला घ्यायचं आहे. आता याचं काय करायचं आहे, हे वाक्य कशाचं आहे तर पॅसिव्ह व्हायचं वाक्य आहे. बघा आता याचं काय करायचं आपल्याला ऍक्टिव्ह व्हायस मध्ये रूपांतर करायचं आहे. इथं बघा सब्जेक्ट जोडलेला होता द पोलीस, तो सुरुवातीला आपल्याला घ्यावा लागेल. द पोलीस घेतला. त्याच्यानंतर काय करायचंय मला आता द पोलीस इथं टू बीचं वर्ब आलेलं आहे वॉज. इथं हेच टू बीचं वर्ब काय म्हणून काम करतं, हेल्पिंग वर्ब म्हणून काम करतं. आपल्याला सुद्धा इथं आता हेल्पिंग वर्ब घ्यायचंय, परंतु इथं बघा द पोलीस हे काय आहे तर सब्जेक्ट आहे. पोलीस याच्यामध्ये एक वचन की अनेक वचन, अनेक वचन आहे, त्यामुळे आपल्याला वॉचच्या ऐवजी इथं काय करावं लागेल वेअर करावे लागेल. द पोलीस वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं बीइंग फॉर्म निघून जाईल आणि काय होईल, कारण इथं काय केलेलं आहे ऍक्टिव्हाइजचं पॅसिव्हाइज केलेलं आहे. म्हणजे पॅसिव्हाइज मध्ये बीइंग का वापरलं, कारण ऍक्टिव्हाइजचं वाक्य कसं असणार आहे कंटिन्युअस फॉर्म मधलं असणार आहे आणि मग तो कंटिन्युअस फॉर्म आपल्याला मुख्य क्रियापदाला लावावा लागेल. म्हणजे द पोलीस वेअर इथं काय होईल टेकिंग, कारण हे टेकिंगचं आपण पॅसिव्हाइज केलेलं आहे आणि तो कंटिन्युअस फॉर्म दाखवण्यासाठी बीइंग वापरलेला आहे. मग ऍक्टिव्ह करत असताना हे बीइंग वाक्यातनं काढून टाकायचंय. आता आपण काय करतोय ऍक्टिव्ह करतोय द पोलीस वेअर टेकिंग. ठीक आहे. याच्यानंतर इकडं सुरुवातीला कोण आलेला होता ही, सब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये, तो आपल्याला ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये करायचा आहे. म्हणजे पॅसिव्ह इंटू ऍक्टिव्ह करा किंवा ऍक्टिव्ह इंटू पॅसिव्ह करा. जे सब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे त्याला ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये आणायचंय आणि जे ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये त्याला सब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये न्यायचंय. द पोलीस वेअर टेकिंग हिम आणि त्याच्यानंतर हे ऍडव्हर्बियल कुठेही जोडलं तरी चालेल टू द सेल. द पोलीस वेअर टेकिंग हिम टू द सेल हे ऑब्जेक्टिव्ह कुठेही जोडा आणि याच वाक्याचं पॅसिव्हाइज बघा. आपण हे जर सुरुवातीला घेतलं हिमचं काय होणार तिकडं ही होणार आहे. त्याच्यानंतर इथं हिम सिंग्युलर आहे म्हणून इथं वॉज घेतलेला आहे. टेकिंग कंटिन्युअस आहे म्हणजे बीइंग घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं टेक आहे मुख्य क्रियापद आणि याचं काय होणार आहे वित्री इथं घेतलेलं आहे, कारण आपण टू बी प्लस वित्री करणार आहोत. टू द सेल हे ऍडव्हर्बियल कुठेही जोडून टाका आणि इथला पोलीस इकडं बाय द पोलीस झालेला आहे. म्हणजे ऍक्टिव्ह इंटू पॅसिव्ह आणि पॅसिव्ह इंटू ऍक्टिव्ह अशा पद्धतीने तुम्हाला कन्व्हर्जन करता येईल. ठीक आहे. तर या प्रश्न उत्तर अशा पद्धतीने आपल्याला सांगतो. प्रश्न आहे ओपन द डोअर आणि या वाक्याला सांगितलंय तुम्हाला चेंज द वॉइस, म्हणजे या वाक्याचा काय करा वॉइस बदला. आता हा वेगळा प्रकार आहे. याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट अशी कन्सेप्ट बघायला मिळत नाही. म्हणजेच काय बघा आता इथं वाक्याच्या सुरुवातीला जर विचार केला ओपन हे काय आहे क्रियावाचक शब्द आहे म्हणजे आपण याला काय म्हणतो वर्ब. ठीक आहे. क्रियावाचक शब्द क्रिया दाखवणारा शब्द वर्ब आहे. द डोअर या ठिकाणी काय आहे तर या वाक्यामध्ये हे ऑब्जेक्ट आहे आणि मग जर अशा पद्धतीने वाक्य दिलेलं असेल तर आपण मग आता इथं सब्जेक्ट इंटू ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट इंटू सब्जेक्ट कशा पद्धतीने करणार, तर याचं पॅसिव्हाइज करण्याचं स्ट्रक्चर थोडंसं वेगळं आहे. परंतु त्याच्या अगोदर ओपन द डोअर हे हा काय प्रकार आहे तर बघा ज्या वाक्याची सुरुवात वर्बनी झालेली असते, बघा ज्या वाक्याची सुरुवात वर्बनी झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की हा वर्बचा कोणता फॉर्म आहे तर फर्स्ट फॉर्म आहे, फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब. जसं की ओपन, सेकंड फॉर्म ओपनड आणि थर्ड फॉर्म ओपनड. त्या पद्धतीने इथं ओपन हा फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब आहे. म्हणजे जिथं फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब असतो त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येतं असा जो वाक्याचा प्रकार असतो त्याला आपण म्हणतो की इम्परेटिव्ह सेंटेन्स. काय म्हणतो त्याला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स. आणि मग या इम्परेटिव्ह सेंटेन्स आपल्याला काय करायचंय ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करायचं आहे. तर या इम्परेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह वॉइस कशा पद्धतीनं केलं जातं तर त्याच्यासाठी एक तुम्हाला रचना सांगितली जाते. बघा इथं एखादी गोष्ट तुम्हाला करायला सांगितली जाते आणि मग करायला सांगणे याच्यासाठी इंग्लिश मधला कुठला शब्द आहे तर त्याच्यासाठी आपण लेट हा शब्द वापरतो. लेट अस डू दिस, लेट अस टॉक, लेट अस वॉक. म्हणजे चला
असं आपण करूया. म्हणजे अशा पद्धतीच्या कमांड सांगितल्या जातात, म्हणून याचं पॅसिव्हाइज करत असताना लेटचा वापर केला जातो. त्यानंतर लेट या शब्दानंतर वाक्यामधलं जे ऑब्जेक्ट आहे ते ऍज इट इज वापरलं जातं. म्हणजे बघा लेट प्लस या ठिकाणी काय असणार आहे, ऑब्जेक्ट असणार आहे. या ऑब्जेक्टच्या नंतर आपल्याला घ्यावं लागतं बी. काय घ्यायचंय, बी घ्यायचंय. लेट त्याच्यानंतर ऑब्जेक्ट त्याच्यानंतर बी, कारण आपल्याला माहिती आहे पॅसिव्हाइज म्हणजे बी प्लस V3 आहे, हे की नाही. बघा लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3, म्हणजे इथं परत एकदा जे आपलं कॉमन आपण ज्याला म्हणतो बेसिक स्ट्रक्चर जे आहे बी प्लस V3 हे कायम आहे. फक्त मग आता याच्यामध्ये बदल कुठं केलेला आहे आपण, इम्परेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळं पॅसिव्हाइज करताना वाक्याच्या सुरुवातीला लेट वापरायचंय. ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला जसं घेतो तसंच घेतलेलं आहे. त्यानंतर बी प्लस V3 अशीच रचना याची झालेली आहे. म्हणजे वेगळं फक्त या ठिकाणी लेटचा वापर असलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग आता या वाक्याचं आपण पॅसिव्हाइज मध्ये कन्व्हर्जन कशा पद्धतीने होतो ते बघूया. बघा वाक्याच्या सुरुवातीला काय घ्यायचं, आपल्याला लेट घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, दिलेल्या वाक्यातला ऑब्जेक्ट काय आहे, द डोअर. त्याच्यानंतर बी घ्यायचं आहे, कारण या वाक्यामध्ये बी दिसत नाही आपल्याला, एम इज आर वॉज वेअर दिसत नाही, म्हणून बी ऍज इट इज बीज घ्यायचा आहे. लेट द डोअर बी. आणि ओपन हे वर्ब आहे, इथं त्याचं काय करायचं आपल्याला, V3 करायचंय. या ओपनचं V3 काय होतं, ओपनड होतं. म्हणजेच लेट द डोअर बी ओपनड. अशा पद्धतीने याचं पॅसिव्हाइज मध्ये कन्व्हर्जन होईल. टू बी प्लस V3 हे बेसिक स्ट्रक्चर कायम राहतं, फक्त इम्परेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे वाक्याच्या सुरुवातीला लेटचा वापर केला जातो आणि अशा पद्धतीने याचं पॅसिव्हाइज केलं जातं. यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, ही डज नॉट राईट अ नॉवेल. नेहमीप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय बघायचंय, वाक्य ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे. टू बी प्लस V3 आहे का, V3 कुठेही दिसत नाही, म्हणजे हे वाक्य कशाचं आहे, ऍक्टिव्हायचं आहे. याचं आपल्याला काय करायचंय, पॅसिव्हाइज करायचंय. मुख्य क्रियापद कोणतं आहे ते अगोदर शोधा. या ठिकाणी राईट हे काय आहे, मुख्य क्रियापद मेन वर्ब आहे. त्याच्यानंतर लिहिण्याची क्रिया करतोय कोण, इथं ही हा कोण आहे, वाक्यामधला सब्जेक्ट आहे. डज हे कोणत्या टेन्स मध्ये आपल्याला बघता येतं किंवा ओळखता येतं, तर प्रेझेंट टेन्स मध्ये. नॉट हे काय दाखवतं, वाक्य नकारार्थी आहे. आणि अ नॉवेल हे काय दाखवतंय, ऑब्जेक्ट दाखवतंय. म्हणजे सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे हे वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं आहे. आता या वाक्याचं आपल्याला पॅसिव्हाइज मध्ये कन्व्हर्जन करायचंय. नेहमीप्रमाणे आपण काय करतो, ऍक्टिव्ह व्हायच्या वाक्यातला ऑब्जेक्ट पॅसिव्ह व्हायच्या वाक्यामध्ये सुरुवातीस घेतो. बघा इथं याचं पॅसिव्हाइज कशा पद्धतीने होतं, अ नॉवेल हे ऑब्जेक्ट पॅसिव्हाइज मध्ये आल्यानंतर जसं आहे तसंच राहील अ नॉवेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला टू बी प्लस V3 अशी रचना करायची. इथं डज आहे, डज वरून आपल्याला ओळखू येतं की हे प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. आणि मग प्रेझेंट टेन्स असेल तर आपल्याला टू बीचं क्रियापद सुद्धा प्रेझेंट टेन्स मधलं वापरावं लागेल. इथं अ वापरलेला आहे म्हणजे हे सिंग्युलर आहे. आणि मग प्रेझेंट टेन्स मधलं सिंग्युलर असणारं टू बीचं क्रियापद कोणतं आहे, तर इज आहे. अ नॉवेल इज. त्याच्यानंतर हा आपल्याला टू बी मिळाला. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे V3. इथं मेन वर्ब आहे राईट, याचा V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरूप काय होतं, राईटचं तिसरूप होतं रिटर्न. अ नॉवेल इज रिटर्न. आता परत या डजचा वापर करायचा नाही, कारण ह्या डजच्या ऐवजीच आपण इथं काय घेतलेलं आहे, इज घेतलेलं आहे. अ नॉवेल इज रिटर्न. बघा आता त्याच्या अगोदर इथं नकारार्थी वाक्य आहे, त्यामुळे आपल्याला इज नंतर नॉट घ्यावं लागेल. अ नॉवेल इज नॉट. आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप रिटर्न. अ नॉवेल इज नॉट रिटर्न. त्याच्यानंतर शेवटी आपण काय करतो, सब्जेक्ट जोडतो. कशाने, बाय या प्रेपोजिशननी. आता इथं ही हा सब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे, इकडे आल्यानंतर तो ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये होईल. म्हणजे इथं हीच ऑब्जेक्टिव्ह फॉर्म काय होतो, हिम होतो. बघा आपल्याला इथं ऍक्टिव्ह मधून पॅसिव्हाइज मध्ये रूपांतर करत असताना सब्जेक्ट आणि वर्ब यांच्यातला बदल करायचे. आणि जे सब्जेक्ट सब्जेक्टिव्ह केस मध्ये आहे त्याला आपण इकडे ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये आणायचंय. आणि जर ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये असतील तर त्याला सब्जेक्टिव्ह केस मध्ये आणायचंय. तर अशा पद्धतीने आपली रचना तयार झाली. टू बी प्लस V3 या ठिकाणी या अशा पद्धतीने याचं पॅसिव्हाइज मध्ये कन्व्हर्जन होईल. जर वाक्य नकारार्थी आलं असेल तर पॅसिव्हाइज मध्ये सुद्धा तो नकार कायम ठेवायचा. म्हणजे जे नॉट आलेलं आहे तेच पॅसिव्हाइज मध्ये सुद्धा कायम ठेवायचं आहे. फक्त लक्षात एवढंच ठेवायचं की टू बी प्लस V3 म्हणजे पॅसिव्हाइज आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या प्रश्न उत्तर सांगता येईल.